याच्यात एक थोडी आता हा विषय खूप गंभीर आहे, याच्यावर थोडी माहिती असणं गरजेचं आहे. प्रत्येक महिलेला, प्रत्येक पुरुषाला ही माहिती असणं गरजेचं आहे, कारण एकमेकाला दोष देऊन काही फायदा नाही. हे सगळं अनहेल्दी लाईफस्टाईलमुळं होतं. ओके, मुख्य कारणं जर तुम्ही समजून घेतले की प्रेग्नन्सी कन्सीव्ह न होणं, याच्या मागे बरेचशी कारणं आहेत, हे समजून घ्या. याला कारण एकच नाही की स्त्रीमध्ये दोष आणि पुरुषामध्ये दोष, हे कारण नाहीच आहे मुळात. हे समजून घ्या. काय महिलांमध्ये जर आपण विचार केला की तिथे प्रेग्नन्सी कन्सीव्ह होत नाही, अंडे बनत नाही किंवा फुटत नाहीत, म्हणजेच काय, PCOS सारखा गंभीर डिसऑर्डर किंवा PCOD सारखा गंभीर कारण इथं असू शकतं. एक, सगळ्यांनी लक्ष द्या प्रॉपर. हे कोचेससाठी सांगतो स्पेशली, हे बोला तुम्ही, सांगा. एक फॅमिलीमध्ये एकोपा होईल निर्माण, त्यांच्यातले भ्रम निघून जातील, तर एकत्र येतील ते नवरा बायको. लोक त्यांना बोलायचे कमी करतील, ते सुद्धा लोकांना सांगतील की हा नाही, हा प्रॉब्लेम आहे. पहिलं कारण अंड न बनणे किंवा अंड न फुटण्याचं महिलांमध्ये PCOS किंवा PCODचा प्रॉब्लेम असू शकतो. दुसरं कारण असू शकतो हार्मोन इम्बॅलन्स. सगळ्यात मोठा कारण आहे आता भारतामध्ये 10 पैकी जर रस्त्याने असं गेलो ना, 10 महिलांपैकी 3 महिलांना प्रॉब्लेम आहे PCODचा. हे मी नाही, रिपोर्ट सांगतोय, हे मी माझे शब्द नाही आहेत, तुम्ही रिपोर्ट्स बघा WHOचे भारताबद्दल. 10 पैकी 3 महिला म्हणजे 100 पैकी 30 महिलांना हा प्रॉब्लेम आहे, आणि कोरोनानंतर वाढलेला हा प्रॉब्लेम आहे. ज्या आपण वॅक्सिन्स घेतल्या ना, त्यानंतर वाढलेला हा प्रॉब्लेम आहे. हार्मोन इम्बॅलन्स. ओके, महिलांमध्ये जे हार्मोन्स आहेत ते हार्मोन इम्बॅलन्स होणे, थायरॉईड सारखी समस्या असतात महिलांमध्ये, आणि सगळ्यात महत्त्वाचं वजन जास्त असेल तर हे सगळ्यात सामान्य कारण आहे प्रेग्नन्सी कन्सीव्ह न होण्याचं. हे लक्षात घ्या आणि हे सांगा, हे करायला लावा. लाईफस्टाईल चेंज करायला लावा. अनहेल्दी लाईफस्टाईल आहे, फिजिकल ॲक्टिव्हिटी नाही, व्यायाम करत नाहीत महिला किंवा पुरुष. ओके, जेवणामध्ये, आहारामध्ये काय बदल असायला पाहिजे ते माहीत नाही आहे. कोचेस, तुम्ही हे नॉलेज द्या की हे पद्धतीचे तुम्ही आहार घेतले, ह्या पद्धतीचे जर तुम्ही जे शरीराला लागणारे पोषण घटक आहेत ते जर घेतले तर नक्कीच तुम्हाला बदल होऊ शकतो. ओके, आणि बऱ्याचशा वेळेस पुरुषांमध्ये सुद्धा प्रॉब्लेम येऊ शकतो. शुक्राणूंची संख्या कमी असणे, स्पर्म क्वालिटी एकदम डाऊन असणे, बरेचसे कारण आहेत. इन्फेक्शन असणे, महिलांमध्ये बऱ्याचशा वेळेस फॉलोपियन ट्यूबमध्ये इन्फेक्शन होतात, फॉलोपियन ट्यूब ब्लॉक होतात, ब्लॉकेजेस आढळतात, ट्यूब बंद पडते, शुक्राणू तिथं जाऊन भेटू शकत नाही ट्यूबमध्ये अंडाशयाला, इन्फेक्शन असतात बऱ्याचशा वेळेस. सो हे सगळे कारणं आहेत, असं एकच कारण नाही आहे की ह्यामुळं झालंय त्यामुळं झालंय. हे ज्या काही चर्चा होतात याच्यावर जरा तुम्ही लक्ष घाला सगळ्यांनी. गर्भाशयाचा प्रॉब्लेम असू शकतो, आपण बऱ्याच वेळेस दोष देऊन टाकतो की पुरुषांमध्ये किंवा महिलांमध्ये प्रॉब्लेम असेल. सो हे फॅब्रॉइड जे म्हणतो आपण, गाठी असतात गर्भाशयामध्ये, त्यामुळं सुद्धा होऊ शकतं. गर्भाशयाची रचना लहानपणापासून जन्मतात चुकीची असेल, त्यामुळं सुद्धा होऊ शकते. मग आपण का दोष द्यायचा? एंडोमेट्रोसिस आहे, बरेचशी कारणं आहे. हे एकच कारण धरून चालू नका. प्रचलित झालेलं कारण आहे की प्रॉब्लेम असेल महिलांमध्ये, अरे अनेक कारणं आहेत त्याला. थायरॉइड असू शकतो, प्रोलॅक्टिन जास्त झालं असेल महिलांमध्ये, इन्सुलिन रेजिस्टन्स झाला असेल, साखर जास्त वाढली असेल, इन्सुलिन सिक्रेट होत नसेल प्रॉपर, ते रेजिस्टन्स वाढला असेल, हे पण कारण असू शकतं. का बरं एकच दोष द्यायचा आपण? बऱ्याचशा वेळेस वयाचं पण असू शकतं, वय जास्त झाल्यामुळं सुद्धा बऱ्याचशा वेळेस प्रेग्नन्सी कन्सीव्ह होत नाही. आणि सगळ्यात मेन मी सांगतोय की लाईफस्टाईल फॅक्टर सगळ्यात जास्त इम्पॅक्ट करतोय प्रेग्नन्सी कन्सीव्ह न होण्यामध्ये. स्ट्रेस घेतात, अनवॉन्टेड स्ट्रेस, ताणतणाव, झोपेची कमतरता, रात्र मोबाईल बघणे 12-12, 1-1 वाजेपर्यंत, बऱ्याचशा गोष्टी आहेत, जंक फूड, फास्ट फूड, व्यायामाचा अभाव. एकच कारण नसू शकतं, हे सगळे कारण असू शकतात. सो हे सांगतो याच्यासाठीच की यस, PCOD जसं म्हणतो की इरेग्युलर सायकल असेल, ओके, वजन वाढलेलं असेल, बऱ्याचशा गोष्टी आहेत. सो याच्यासाठी एकच सांगेल मी सगळ्यांना की तुम्ही तुमचं आयुष्य बदला, लाईफस्टाईल चेंज करा. ओके, लाईफस्टाईल चेंज करा. लाईफस्टाईल चेंज केल्याने बरंचसं चेंज होणार आहे. यस, डेली वर्कआउट करायचं 20%, 80% आहार. 80% आहारामध्ये तुम्हाला प्रॉपर न्यूट्रिशन घ्यायचं आहे, प्रॉपर डाएट फॉलो करायचं आहे. प्रेग्नन्सी कन्सीव्हसाठी जे डाएट लागतं ते
PCOD कमी करण्यासाठी जे डाएट लागतात ते. ओके, सो अशा पद्धतीनं आपल्याला ह्या सर्व गोष्टी करायच्या आहेत. येस, सो थँक्यू सो मच. एवढंच होतं माझ्याकडून. आणि